नमस्कार. आपण आहोत चंद्रपूर शहरात आणि चंद्रपूर शहरामध्ये महानगरपालिकेचा अगदी धुमाकूळ सुरू झालेला आहे. निवडणुकीची जी सुरुवात झालेली आहे, खरं तर घमासान सुरू आहे आणि प्रचाराला सुरुवात देखील झाली आहे. आपण नक्कीच चंद्रपूर शहराच्या प्रभाग क्रमांक 2मध्ये आहोत. लोकराज्य टी व्ही न्यूजच्या माध्यमातून अनेक समस्या जाणून घेत त्या समस्या कशा सोडवता येईल यासाठी अनेक जे उमेदवार आहेत यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्यासोबत आहेत ओबीसी महिला प्रवर्गातील डिलन शैलेश खेडजरकर ह्या अधिकृत उमेदवार आहेत. ताई नमस्कार. खरं तर आता निवडणूक होऊ घातलेली आहे आणि चंद्रपूर महानगरपालिका खरं तर समस्याचं माहेरघर असं म्हटलं जातं. आता आपण नक्कीच नगरसेविकाच्या अधिकृत उमेदवार आहात. इथल्या काय मुळात समस्या आहेत आणि लोकांना आपण काय सांगू? सर्वप्रथम सर्व जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मी सौ डिलन शैलेश खेडझरकर, शास्त्रीनगर प्रभाग क्रमांक 2 ब गटमधून ओबीसी महिला गटातून शिवसेना, भाजपा, RPI अधिकृत उमेदवार आहे. तर सर्व जनतेला अशी विनंती आहे की या वेळेच्या निवडणुकीत नव्या चेहऱ्याला संधी द्यावी आणि आपले आशीर्वाद रूपी मतदान द्यावे. हा जो प्रभाग क्रमांक आहे खरं तर लोकराज्य टी व्ही या प्रभागामध्ये जाते आहे. मात्र इथे युवकांसाठी असेल किंवा युवतींसाठी किंवा महिलांसाठी बेरोजगारीच्या समस्या आहेत किंवा प्रदूषणाचा मूळ समस्या याच्या आहेत. मग आता कुठल्या आपण नगरसेविका झाल्यानंतर कुठल्या समस्यांना प्रथम प्राधान्य आपण देणार आहात, कुठली कामं करणार आहात? या प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत. खरं तर रस्त्यांवरती खड्डे आणि आमच्या प्रभाग क्रमांक 2मध्ये महानगरपालिकेचं गार्डन आहे. तर त्याच्यामध्ये बालगोपाल खेळायला येतात आणि वयोवृद्ध पण वॉकिंगला येतात. तर आणि महिला पण येतात. तर त्याच्यामध्ये शौचालयाची खरं तर एक सोय नाही आहे आणि त्याच्यामध्ये नूतनीकरण बाकी आहे. तर ते करणार. नक्कीच इथे म्हणजे खरं तर हा जो प्रभाग क्रमांक आहे शास्त्रीनगर प्रभाग क्रमांक 2, इथे अनेक युवक युवती जे आहेत नोकरीकरता MPSC UPSC असेल, पोलीस भरती असेल, यासाठी मग वाचनालयाची आहे किंवा पुस्तकालय आहे किंवा स्पर्धा परीक्षेचे अनेक या गोष्टी आहेत. पिण्याचे पाणी वगैरे असेल, शुद्ध पिण्याचं पाणी नसल्याचे देखील इथे प्रभागामधलं आढळून आलेलं आहे. त्यासाठी आपण काय करणार? शुद्ध पिण्याचे पाणीकरता फिल्टरची व्यवस्था आणि युवक युवतींकरता वाचनालयाची सोय करून देणार आणि महिलांकरिता बचत गटाच्या आहेत. काही निराधार महिला आहेत, त्यांच्याकरिता निराधारच्या कोणत्या सोयी येणार ते त्यांच्यापर्यंत पोहोचवून देणार. नक्कीच आपण अनेक समस्या जाणून घेतात. मात्र आपल्या या खास मुलाखतीमध्ये आपल्यासोबत आहेत खांद्याला खांदा देऊन खरं तर युवक आहेत, सगळ्यांच्या ओळखीचे आहेत, शैलेश खेडझरकर त्यांचे पती आहेत आणि आपण त्यांच्याकडे देखील जाणून घेणार आहोत. मुळात काय इथल्या समस्या आहेत आणि आज ओबीसी आरक्षित गटामध्ये आपली पत्नी ही अधिकृत उमेदवार आहेत. काय सांगा? विकास तर होऊन राहिलेला आहे हे आम्हाला दिसत आहे, पण विकास पाहिजे त्या प्रमाणात झालेला नाही आहे. त्याकरिता आज राज्यामध्ये आमची सरकार आहे, देशात आमची सरकार आहे आणि उमेदवार पण हा महायुतीचा म्हणजे युतीचा आहे की शिवसेना, भाजपा आणि RPI आहे. आठवले गट या अधिकृत उमेदवारांमध्ये आम्ही चंद्रपूर महानगरपालिका युतीमध्ये लढत आहे आणि युतीमध्ये लढत असून की जास्तीत जास्त प्रभागातील लोकांच्या समस्या किंवा जे काही विकास जिथे झालेला नसेल ते सोडवण्याचं काम हे महायुतीचे जे मित्रपक्षाचे उमेदवार आहे ह्या चारही उमेदवारांना जास्तीत जास्त मताने निवडून द्यावं हे मी शास्त्रीनगर प्रभागातील जनतेला एक आव्हान करू इच्छितो.
नक्कीच आपण या खास मुलाखतीमध्ये अनेक समस्या ज्या आहेत त्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या समस्या कशा सोडवणार त्याचं देखील आपण उत्तर घेतलं. शेवट ताईकडे जाताना एक विचार असं वाटतं की नेमक्या युवकांसाठी आहेत किंवा वयोवृद्ध असतील किंवा सरकारच्या ज्या योजना आहेत त्या ची उपाययोजना आपण करणार आहात. मात्र आता प्रभाग क्रमांक 2च्या मतदारांना शेवटी आपण काय आव्हान करणार आहात? मतदारांना हेच आवाहन करेन की आपण नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी आणि येणाऱ्या 15 तारखेच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये धनुष्यबाण या बटनासमोरील धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंडी बहुमताने विजयी करावे. ह्या होत्या डिलन शैलेश केळझरकर. खरं तर या प्रभागामध्ये किंवा या प्रभागाच्या मूलतः ज्या समस्या आहेत, मग पिण्याचं पाणी असेल, विजेचे खांबाचे जे पथदिवे असतील किंवा रस्त्यांची जी कॉन्क्रीट रोड आहेत किंवा इथल्या नाल्या आहेत, इथे मग विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वाचनालय असेल, मग जे ग्राउंड आहे तिथे पुरेशा सुविधा असतील, मग शौचालयाच्या असतील किंवा ग्राउंडच्या अनेक जे खेडं आहेत जे आज 21व्या शतकामध्ये जी मुलं मोबाईलमध्ये गुरफटलेली आहेत त्यांना ग्राउंडची पाहिजे त्या प्रमाणात सोय निर्माण केली तर नक्कीच परत इथले जे युवक आहेत किंवा इथले गोपाल जसं उमेदवारांनी सांगितलं की त्यांना नक्कीच ते विकासात्मक होईल आणि विकासाला गती मिळण्यासाठी नक्कीच केळझरकरताही काम करण्याची इच्छा लोकराज्य टीव्हीच्या माध्यमातून व्यक्त होताना आपण नक्कीच या खास मुलाखतीमध्ये पाहत आहोत. खरं तर या संपूर्ण निवडणुकीमध्ये लोकराज्य टीव्ही न्यूज सतर्क असणार आहे, प्रभागात जाणार आहेत, तिथल्या समस्या जाणून घेत अशा नेत्यांपुढे त्या समस्या मांडत त्या समस्याची सोडवणूक राजकर्त्यांपर्यंत इथल्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम लोकराज्य टीव्ही करणार आहे. कॅमेरामॅन शैलेश गणवीरसह मी नितेश डोंगरे, चंद्रपूर.